कोणतीही मोठी निर्मिती संस्था पाठीशी नसताना, कोटींची उलाढाल करण्याकरता बजेट नसताना, कसले महागडे कॅमेरे न वापरता केवळ एका मोबाईल फोनच्या बळावर शहरातील कल्पक तरुणांनी 1 तास 20 मिनिटांचे कैलासा वेब सिरीज साकारली आहे। या सिरीजचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात काम करणाऱ्या 150हून अधिक कलाकारांनी आणि तंत्रज्ञानाने एकही रुपया न घेता पूर्णपणे निस्वार्थ भावाने काम केले आहे। या वेब सिरीजचा पहिला भाग 1 जून 2026 रोजी हिस्ट्रियन प्रोडक्शन YouTube चॅनलवर होणार आहे। अरे महागाई कमी केली पाहिजे, अरे महागाई कमी केलीच पाहिजे। आपण सगळे हल्ला बोल घेऊया। अरे बोल रे साथी हल्ला बोल, अरे बोल रे साथी हल्ला बोल, अरे भाजप सरकारवर हल्ला बोल, अरे नरेंद्र मोदी पे हल्ला बोल, अरे अमित शाह पे हल्ला बोल, अरे जोर से हल्ला बोल, अरे जोर जोर से हल्ला बोल, अरे पैठण गेट वरून हल्ला। आज डाव्या पक्षातर्फे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे देशभर महागाईच्या विरोधात निदर्शनं करण्यात येत आहे। 2014 ला जेव्हा मोदी सरकार आलं होतं, बहुत हो गई महंगाई की मार, अबकी बार मोदी सरकार असं म्हणून खोटं बोलून सत्तेत आले। त्यावेळेस पेट्रोलचे भाव 60 रुपये लिटर होते, त्यावेळेस सिलेंडरचे भाव 350 रुपये होते। आता पेट्रोल 114च्या पुढे चाललंय, डिझेल 99च्या पुढे चाललेलं आहे आणि गॅस 1000च्या जवळपास चाललेला आहे। या मोदी सरकारनं देशाच्या सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलेलं आहे। या अमेरिकेच्या समोर एवढे झुकले बी वाकले बी आता काहीच शिल्लक ठेवलं नाही। एप्स्टीन फाईल मध्ये यांचं नाव अडकल्यापासून आणि अदानीला त्या ठिकाणी या अमेरिकन सरकारनं त्या ठिकाणी खटला दाखल केल्यापासून अदानीसाठी आणि एप्स्टीन फाईल मधून स्वतःचं नाव काढण्यासाठी यांनी सर्वसामान्यांचं कंबरडं मोडण्याचं काम केलेलं आहे। रशिया आणि इराण आपल्याला स्वस्तात तेल देत असताना देखील हे महागामध्ये अमेरिकेकडून तेल घेत आहेत आणि त्यामुळे महागाई ही वाढलेली नाही तर वाढवलेली आहे आणि म्हणून ही महागाई कमी केलीच पाहिजे। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, यासाठी आम्ही निदर्शनं करीत आहोत। त्याचबरोबर आमचे केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या घरावर ईडीने धाड मारली। इतरांच्या घरावर ईडीने धाड मारल्यावर त्यांना अटक करून बेड्या काढून घेऊन जातात, परंतु पिनराई विजयन यांच्या घरावर धाड मारल्यानंतर कसं उत्तर मिळालं ईडीला हे संपूर्ण देशानं बघितलेलं आहे। आम्ही सीबीआयला घाबरत नाही, तुमच्या ईडीया बिड्याला बी घाबरत नाही, कारण त्यांच्या घरात काही मिळालंच नाही। भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि डावे कम्युनिस्ट पक्ष हे केवळ जनतेच्या 2 रुपया 5 रुपयावर चालणारा पक्ष आहे। तुमच्या सारख्या अदानी टाटा बिर्लांच्या पैशावर चालणारा हा पक्ष नाही आहे आणि म्हणून या मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या विरोधात आज आम्ही निदर्शनं करीत आहोत। येणाऱ्या काळामध्ये जर हे सरकार सुधारलं नाही तर कॉकरोच ही एक झाकी होती, तो एक प्रकारचा सरकारला दिलेलं एक उत्तर होतं तरुणांनी। या देशातला तरुण, या देशातला शेतकरी, या देशातली महिला रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आम्ही डाव्या पक्षातर्फे देत आहोत। मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टकसाळ, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा सेक्रेटरी।